बोलो गणेश भगवान की जय. अध्याय 29वा. कदर या लाखो लोक प्राप्ती. गृहस्थाचा आचार धर्म. श्री गणेशांना नारायण नारदाला म्हणाले, त्या वानराने विष्णुदत्तांना विमान आणण्याचे कारण विचारले. त्यावर विष्णुदत्त म्हणाले, पुरुषोत्तमाचा तुम्हाला न कळत तुम्ही वानर देहात असूनही तपश्चर्या घडली. तुम्ही फळे खाऊ शकला नाहीत, त्यामुळे तुम्हाला उपवास घडला. फळे फेकून दिलीत, ती इतर प्राण्यांनी खाल्ली, ते तुमचे दान झाले. तुम्ही पाणी प्याला नाहीत, थंडी वारा ऊन सहन केले, मृगतीर्थात 5 दिवस पडून राहिला, त्यामुळे स्नान घडले. हे सर्व अधिक मासात घडल्यामुळे तुम्हाला दिव्य देह व दिव्य गती मिळाली आहे. हे ऐकून कदरी चकित झाला. त्याने तेथील तीर्थदेवतांना नमस्कार केला व तो विमानात बसून तो गोलोकात गेला. नारदाने नारायणांना विनंती केली, आपण या आधी पूर्वान्नातील दिनक्रम सांगितला. दुपारापासून गृहस्थाने काय करावे ते आता कृपया सांगावे. तेव्हा नारायण सांगू लागले, दुपारी संध्या करावी, तीळ तर्पण करावे व देव मानव पशु पक्षी यक्ष सिद्ध नाग इत्यादी सर्वांनाही अन्नपाणी मिळो अशी प्रार्थना करावी. नारायणाने नंतर पंचमहायज्ञ कसे करावे ते सांगितले. जेवताना कोणते नियम पाळावे तेही सांगितले. पूर्वेकडे तोंड करावे, शुद्ध आसनावर बसावे, जेवताना बोलू नये, पात्र चांगले असावे, उष्टे खाऊ नये, चित्राहुती धाव्यात, प्राणाहुती धाव्यात, विशिष्ट क्रमाने प्रथम गोड, मग खारट व आंबट, शेवटी कडू पदार्थ खावे. प्रथम पातळ, मध्ये घन व शेवटी पातळ पदार्थ खावे. सर्व घास चावून खावे, शुष्क व शिळे पदार्थ खाऊ नयेत. नंतर आपोषण घ्यावे. असे सांगून नारायणांनी हात व तोंड कसे धुवावे, पोटावर हात फिरवीत कोणता श्लोक म्हणावा ते सांगितले. विडा भक्षण करावा, थोडा वेळ शांत बसावे, नंतर धर्मग्रंथ वाचावे असे सांगून साह्य संधीचा विधी सांगितला. झोपावे कसे तेही सांगितले. सुखसाई अशा 5 विभूतींचे स्मरण झोपताना करावे इत्यादी सांगून नारायणांनी गृहस्थ धर्माची मुख्य अंगे अर्थात नित्य कर्म, अहिंसा, सत्यवचन, भूतदया, इंद्रिय निग्रह, दान, धर्मपत्नीचे रक्षण करणे, चोरी, मास व परस्त्री संग वज्र करणे इत्यादी सर्व आचारसंहिता नारदाला सांगितली. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. बोलो गणेश भगवान की जय. श्री गणेशांना. अध्याय 29वा. श्री गणेशांना. पूर्वाध्यायी. दुर्धन्व नरेश राज्य स्थापुनिया पुत्रास स्वपत्नीसह गेला वनास. ऐसी कथा जाहली. आता पुढील वृत्तांत सांगतो तो ऐका समस्त. नारायण मुनी नारदा व्रत प्रेमे कथित सांगसेपे. म्हणे गा नारदा ब्रह्मात्मजा. मग तो दुर्धन महाराजा पुढे जाता जाता सहजा गंगा तिरी पावला. ते परम पवित्र स्थान पाहुणी तेथेची राहिला जाण. वैता त्रिकाळ गंगा स्नाना नित्य नेमान करुनिया. स्वधर्म कृत्य सर्व सारुणी रमतास्ती. भगवद्वयांनी कंदमूल फळे भक्षोनी उपजीविका चालवितायसे लोटता कित्येक दिवस. आला श्री पुरुषोत्तम मास, जो साक्षात पुरुषोत्तमास प्रिय विशेष असे पळते. त्या माझी यथा विधान चालविले तपोनुष्ठान. पुरुषोत्तमासी रात्रंदिनांतरी स्मत्त दोघेही त्यात तो स्वयं राजेश्वर ऊर्ध्वबाहू निराधार. एकेची पादांगुष्ठावर सदा उभा राहून या दृष्टी लावून आकाशात मुखे श्रीकृष्ण नाम वदत. निराहार ऐसा सतत व्रत करीत सांगसेपे. तेव्हा तयाची ती कांता गुणसुंदरी महापतिव्रता. पतीच्या सेवे माझी सर्वथा तत्पर असती. जाहली ऐसे करिता तपोनुष्ठान. अधिक मास झाला संपूर्ण. तव तेथे आकाशातून दिव्य विमान पातले. नाना रत्नांच्या दिव्य कांती त्याही प्रकाशली. वनक्षिती स्वर्ण किंकिनी रुंढी वाजती माझी नाचती देवांगना. पुण्यशील सुशिला विधान आता स्त्री पुरुष दोन. ऐसे ते सुंदर देवयान अक्षमात पातले. तया पाहुणे दृढन्वराय पत्नी सहजाला आश्चर्य. आणि त्या दिव्य पुरुषाचे पाय प्रेमे तत्काळ वंदिले. मग त्या सुशील पुण्यशिलांनी ती उभयता राजा राणी तकारपूर्वक त्या विमानी स्वहस्ती धरुनी बैसविली. तै ते विमान आकाश मार्गे उपरी चालले मनोवेगे.
तो राजा राणीची सर्वांगे परम दिव्य जाहली. स्वर्गादी लोका अतिक्रमोनी विमान गेले गोलोकाला. गुणी पुरुषोत्तमाच्या सन्निधानी राजा राणी पावली. ऐसा तो दृढन्वा भूप अधिक माशी आचरला तप. तेने होऊनी दिव्य स्वरूपा गोलोका प्रतापावला. आणि तो तप करिता असता पतीची पतिव्रता. तिने पतीची सेवा सर्वथा केली असे अधिक मासी. तेने पुण्यती राणी ही तत्क्षण गोलोका प्रतापावली. जान नारदामी अधिक मासाचे पुण्य काय वर्णो एकमुखे. पुरुषोत्तम मासा समुद्र काहीच उत्तम. त्याच्या स्वामी श्री पुरुषोत्तम म्हणून परम श्रेष्ठ तो अधिक मास लागी सेविता. जे अत्युत्तम फळ ये हाता. ते सहस्त्र जन्म ही तप करिता प्राप्त नव्हेची साचार. पुरुषोत्तम मासा ठाई कोणत्याही निमित्ते न राही. दान जपादी काही सत्कर्म केले असता पा. तयांच्या पुण्य प्रभावेसी कोटी जन्मकृत पापांचे राशी. तत्काळ जाओ निविलयासी गोलोकासी पावतात. जेवी एके शाखा मृगासी मेहनतपणे अधिक मासी 5 दिवस. शीत निरेसी सहज स्नान घडताच. त्याची प्राक्तन कर्मे सकळ विलय पावनी तत्काळ. श्रीकृष्णा परितो निर्मळ दिव्य देही जाहला. आणि सवेची विमानी बैसून गोलोका प्रति गेला जान. आदिव्याधी जरा मरण जेथे नसती कदाही. तस्मात सर्व मासाहुनी परमश्रेष्ठ मास पुरुषोत्तमा. तयान सेवितो नराधम महामूर्ख जानीचे. आणि जे त्या मासा लागून स्नान दान जप होमांनी तैसेची नाना व्रत नियमांनी विधीपूर्वक सेवितात. ते कृतकृत्य धन्य सकळ तयांचे जन्म होऊनी सफळ. या परलोकी सर्व काळ सुखची अचळ भोगिती. ऐसी नारायण ऋषीची वाणी ऐकोनी चकित नारद मुनी. पुनश्च तया हस्त जोडोनी मधुरवाणी विनवित. अहो ह्या सकळ विश्वाठाई सर्व धर्म साधन्या विषयी. न जन्मची उपयोगा येई ऐसे सर्वाही बोलीचे ते. ऐसे असता आजी आपण कथिले की व्याज स्नाने करून. शाखा मृग ही उद्धरून मुक्त तत्क्षण जाहला. तरी त्याची ती कथा समस्त मज सांगावी लोकहितार्थ. तो शाखामुख कोण किमर्थ कैसा कोण कोठे उद्भवला. वसत होता कवने देशी. स्नाने घडले कोठे त्यासी. व्याज स्नाने अधिक मासी काय पुण्य लाभले. ते सकळही विस्तारून सांगावे आता मज लागून. कथामृतापणापासून ऐकता धनी पुरेन. ही देवर्षीची ऐकोनी वाणी तया सांगत नारायण मुनी. केरळ देशा माझी कोणी एक द्विज राहत असे. तो महालोभी सर्वत्र फिरत मधुमक्षिके परी सतत. दक्ष असे धनसंचयार्थ. धनची अत्यंत प्रिय त्यासी. सदन्न किंवा स्वदसन कदाही नाही भोगिले. तयान श्राद्ध पूजा देवकृत्यसन. हेही कदा न करीच केसाठीही नाचरे काही. पोष्यवर्गही न पोषी कदाही अन्यान संचित धन. स्वर्गही पूर्ण ठेवी भूमित. यद्यपि जाऊ लागले प्राण तरी न वेंचित यातून. तयांचे नाम काढिता तत्क्षण तयाचे प्राण घटमळती. ऐसा तो कृपण अत्यंत म्हणून तयाची कदर्य म्हणत. तयाचे नाम पितृकल्पित चित्तशर्मा ऐसे असे. माघ महिन्यातील दान. कार्तिक मासी दीपदान. वैशाखा मागी धान्यदान. स्वर्णदान व्यतिपाती. रजतदान वैधृती दिनी. स्वर्वदाने रविशंक्रमणी. आणि अन्यही दानी अन्य पर्वी पुण्यकारक आहेत. परित्यातून एकही दान केले नाही. आणि चंद्रग्रहण समयी चपाती काहीच नाचरिले. कैसीही पर्वणी आली तरी स्वये सत्कर्म काही न करी. महापापात्मा दुराचारी धनाची अंतरी चिंतित. अंगावरी न घे वसन वर्ष शीतता तप करी सहना. सर्वांग जर्जर कृष्णमळीन. पाहता मन कंटाळे धनलोभे भूतळी फिरत. जो जे भेटे तयासी याचित. मुखे दीनवाणी वदत पाणी काढित नेत्रातुनी. रडत रडत वारंवार नगरी हिंडे दारोदार. गोदान मात्र काळभर कोठेही स्थिर न राहे. दयाच्या सन्निध्य जाई ते धिक्कारिती सर्वही. तेने उद्विग्न होऊन सदाही हिंडत राही सर्वत्र. ऐसा तो नष्ट कदर्य
देखतयाच्या मित्र कोणी एक, माळाकार वाटिका नायक. वाटिके माझी राहत असे तेथे तो कदारे जाऊन, वारंवार करीत रुदन. आपले दुःख त्या मित्रा लागून, संपूर्ण कथिता जाहला मने गा. सखया करू काय, तान चले माझे उपाय. दुर्भाग्याचा झाला उदय, दुःख हृदय कळत आहे. नगरवासी जन समस्त म्हणजे तिरस्कारिती सतत यास्तवा. आता त्या नगरात बसाया समर्थ मी नव्हे. कोठे भिक्षा मागून पायी, जरी शुष्कान्न मिळविले काही, तरी ते पकवाया स्थळ नाही. म्हणून उपासी मरत आहे. पुढे कर्तव्य नसूचे एक, माझे मेटे बसली देख. ते तयांचे दीन वाचित ऐकोनिया सर्वही. तो माळाकार वाटिकानाथ कृपे कळवळला अत्यंत. आणि तया मानुनी शरणागत, दया करिता जाहला. मने कदर्या तू संप्रत सुखे राहे या वाटिकेत. ऐसे मित्रांचे ऐकोनी भाषित कदर्य अत्यंत आनंदला. आणि त्याच दिवसापासून तेथे वसता झाला जान. सतत माड्या निकट राहून आज्ञा पाळीत तयाची. आणि तो जे जे काम सांगे ते करुनी दावी बेके. रात्रंदिन झटोनी स्वांगे, वाटिके लागी रक्षित. तेने योगे तो माळाकार विश्वासला कदर्यावर. बहुतेक सर्व कारभार तया हाती ओपिला. आपुल्या हाताखालती तयासी केला वाटिकापती. सर्व आत्मभावे तयावृत्ती उडचळली प्रीती अत्यंत. जैसा बंधू किंवा तनय तैसाच आपला कदर्य, ऐसा अंतरी केला निश्चय. सर्व संशय सोडिला मग पकड चिंता टाकून, राजगृहा गेला माडी आपण. तेथेच तयास कार्य मिळून सदा राहावे लागले. ते पराधीनपणे त्या माड्यास मिळेना वाटिकेत जायास परी. कदर्यावरी दृढ विश्वास म्हणून निश्चिंत असे तो. इकडे कदर्य काय करीत पक्वकडे काढून, समजता स्वय आनंदी यथेच्छ भक्षित. उरली टाकीत विकोनिया यांचे जे का द्रव्य येई, ते सर्व गाडी भूमी ठाई. अंतरी पापाची भीती नाही, सर्वदा राही निसंख्य. जेव्हा केव्हा पक्षमासांती वाटिकेत येऊन, वाटिकापती फळार्थ पृच्छी त्या कदर्यापती. तैतो तया ते सांगत, मी तो नित्यनगरी पिऊन भिक्षांनीची पोट भरून, तुझी वाटिका रात्रतीन रक्षित आहे साचार. तथापि दुष्ट पक्षी संप्रत बहुतेक फळे भक्षितात. त्यातील कित्येक पक्षी येथ म्या मारून या टाकिले. तयांची मासे आणि पिसारे सर्वत्र पडले. हे सारे ऐसे बोलून तेने स्वकरी दाखिले त्वरे उचलून. ते पाहुनी तो वाटिकापती मालाकार त्या कदर्यावरती. पूर्वीपेक्षेही विश्वासुनी अति निघून जाता जाहला. ते पासून तो दुष्ट कदर्य अत्यंतची होऊन निर्भय, पूर्वीहूनही अधिक चौर्य करू लागला. संक्षेपे ऐसा क्रम चालला सतत. संवत्सर लोटले बहुत, कदर्याच्या आयुष्यात सानिध्य प्राप्त झाला. 87 वर्षे झाली पूर्ण, तो कदर्य पावला मरण. तयाच्या जीवात्म्याशी बांधून यमदूत घेऊन चालले. वाटिके माझी राहिली प्रेत, कोणीच मनुष्य नाही तेथ. कोण तयाशी आज्ञा देत, ठाईच कुजले सर्वही. असो पापाची दारुण गती, भोगिल्या विन न चुकेती. ऐसे वेद वेत्ते बोलती, त्याची प्रचिती आली तया. ते यमधर्माचे दूत क्रूर जीवासी ताडित, वारंवार मुदरांच्या मार कठोर यातना घोर सोसवेन. तै तो जीवात्मा हा करिता कृतकर्माशी आठवित, म्हणे हो हे माझे अद्भुत केवढे पहा ज्ञान. देवांशी दुर्लभ परम, जे भरतखंडी नरजन्म. ते मज येथे अत्युत्तम प्राप्त झाले. असोन्या धना लोभे म्या काय केले, सर्व जन्म व्यर्थ दवडिले. चिरकाल अर्जित ते सगळे, धनही ठेवले भूमिता. आता मी झालो पराधीन, काळपाशी पावलो बंधन. मानव जन्माते पाहुन काहीच पुण्य नाचरलो. कधीच दान न दिले काही, अग्नीत हवन केले नाही. बैसोनी पुण्यवना ठाई, तथापि तपही नाही आचरिले. मकर मासा माझारी नालो नाही गंगानिरी, की अधिक मासांती त्रिदिन तरी नाहीच केले उपवास. कार्तिक स्नानही नाही केले, शरीराही नाही पोसिले.
कष्टार्जित द्रव्य ही वहिले व्यर्थ घातले भूमीत. जीवांसी कष्ट विले सदाही, कधी सुवस्त्र नेसलो नाही. नाना विद्ये अन्न कदाही, जठराग्नी नाही शांत विला. ज्ञाती बांधव स्वजन भाचे, मामे जामात नंदन. पिता माता अनुज ब्राह्मण सती पत्नी आणि कन्या. यास म्या जन्मात एकदाही, मिष्ठान्न जेऊ घातले नाही. मज सम्यात लोक्या ठाई, महामूर्ख कोण आहे. ऐसा कदर्य विलपे बहुत, यमदूत तयासी ओढीत नेत. वायू वेगे मार्ग कमित, यमपुरीत पावले. आणि जेथे साक्षात सूर्यतनय, बैसला होता धर्मराय. तया पुढे तो दुष्ट कदर्य, पाशबद्ध उभा केला. तया पाहुनिया कृतांत पुसता, झाला चित्रगुप्ता प्रत. ती कथा रसाळ समजत, पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. इति श्री अधिक मास महात्मे सार, बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन सोते ऐकोत चतुर, 29 गोड हा. इति 29 समाप्त. दानाची महती. अमावस्येस पित्रांच्या नावाने श्राद्ध करून ब्राह्मणांना तीळ, वस्त्र, धातूंची पत्री किंवा अन्न इत्यादी दाने द्यावीत. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. बोलो गणेश भगवान की जय.